आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलं जातं। फक्त महिलांनाच लाभ मिळतो। आता याच पद्धतीने आता लाडकी बहीण योजना सोबत लाडका भाऊ योजना सुद्धा प्रसिद्ध योजना झाली होती। तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी ही घोषणा सुरू केली होती की लाडक्या बहिणींना जसं 1500 रुपये दर महिन्याला दिले जातात, त्याच पद्धतीने लाडक्या भावांना सुद्धा पैसे दिले जाणार आहे। याची ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस आता 1 वर्षापूर्वी या योजनेची घोषणा झाली होती, तुम्हाला सुद्धा माहित असेल, पण याला पूर्णपणे प्रोत्साहन भेटलेला नाही। लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये तर मिळत आहे, पण लाडका भाऊ योजना याची घोषणा झाली आणि या योजनेकडे कोणी पाहिलंच नाही। आता याची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आता प्रत्येकी लाडक्या भावांना अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जसं महिलांना 1500 रुपये दिले जातात, तर लाडक्या भावांना 1500 नाही, 2000 नाही, तर तब्बल 3000 पासून सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे, 3000 रुपये पासून सुरुवात झालेली आहे। योजना काय आहे, योजनेसाठी पात्रता काय आहे, कोण याचा फॉर्म भरू शकतो, कोणाला लाभ दिला जाणार आहे, अर्ज कसा करायचा, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, म्हणून व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करून टाका। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना नेमकं काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। अर्ज कसा करायचा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि योजना कसं सुरू झाली आणि योजनेसाठी काय काय पात्रता आहे आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र शासन यांनी सुरू केलेले एक महत्त्वाकांक्षी अत्यंत माझी लाडकी बहीण योजना हे प्रसिद्ध योजना आहे। त्यानंतर महाराष्ट्राच्या तरुण आणि युवा पिढी यांनी मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी विचार केला की आमच्यासाठी काही योजना आपण आणूया। बघा, आता लाडक्या बहिणींसाठी आणलं, तसंच आता लाडक्या भावांसाठी काहीतरी नवीन योजना आपण आणूया, याचा विचार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी केला होता। ठीक आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना नावाची नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती 2024 मध्ये। बघा, ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस 2024 मध्ये योजना सुरू करण्यात आली होती, पण योजनेचा 1 रुपया सुद्धा पुरुषांना दिला गेलेला नाही, फक्त त्या योजनेची घोषणा झाली होती। पण आता 1 वर्ष झाल्यानंतर 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की लाडक्या भावांना सुद्धा आता पैसे देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना अंतर्गत महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार, बघा ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, सुशिक्षित बेरोजगार युवकांना दर महिना अनुदान दिलं जाणार आहे। दर महिन्याला जसं लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे दिले जातात, त्याच पद्धतीने दर महिन्याला पैसे दिले जाणार आहे। या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण आणि तरुणी सहभाग होऊ शकता, म्हणजे यासाठी तरुण किंवा तरुणी दोघांना लाभ दिला जाणार आहे। बघा, यासाठी आता लाडक्या बहिणींना तर पैसे दिले जातात, आता तरुणींना कोणाला पैसे दिले जाणार आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे। या योजनेचे नाव मुख्यमंत्री युवा कार्यालय प्रशिक्षण योजना महाराष्ट्र असे नाव देण्यात आलेले आहे। बघा, योजनेचं नाव काय आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र असे योजनेचे नाव आहे। त्याची घोषणा झालेली आहे। घोषणा ही कोणी केलेली आहे, अर्थसंकल्पना अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केलेली आहे या योजनेचे नाव, आणि याची अर्थसंकल्पना करण्यात आलेली आहे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे। या उपक्रमाचा उद्देश प्रशिक्षण व रोजगारच्या संधी पुरवल्या आहेत। बघा, यासाठी महाराष्ट्रातील 5500 करोड रुपयाची निधी अर्थसंकल्पन मांडण्यात आला आहे। आता अर्थसंकल्पन मांडण्यात आलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना यासाठी अर्थसंकल्पन किती आलेला आहे, 5500 कोटी रुपयाचा निधी संकल्पन मांडण्यात आलेला आहे। यासाठी किती युवकांना पैसा दिला जाणार आहे याची माहिती आपण पाहूया। आता सर्वात महत्त्वाची माहिती आलेली आहे ती आपण पाहूया। आता महाराष्ट्रामध्ये हे जे पैसे वाटप होणार आहे कसं होणार आहे, 12वी पास विद्यार्थी असायला पाहिजे, विद्यार्थ्यांना दिला जात आहे। डिप्लोमा असायला पाहिजे किंवा
पदवीधर असायला पाहिजे. आता यासाठी जे 12वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना किती रुपये दिले जाणार आहे? 6,000 रुपये प्रति महिना. इथं पाहू शकता प्रति महिना किती रुपये दिले जाणार आहे? 6,000 रुपये. आणि जर कधी तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला किती दिला जाणार आहे? 8,000 रुपये. किती रुपये दिले जाणार आहे? 8,000 रुपये. आणि जर तुमचं पदवी झाली असेल म्हणजे तुमचं काहीतरी एक डिग्री झाली असेल तर डिग्रीवाल्यांसाठी किती दिलेलं आहे? 10,000 रुपये. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल 12वी पास वाल्यांना दिलं जात आहे, डिप्लोमा पास वाल्यांना दिलं जात आहे. आता डिप्लोमा आणि पदवीधर यामध्ये कोणाला कोणकोणता ट्रेड असणार आहे, कोणाला दिलं जाणार आहे हे आपण जाणून घ्या. आता पदवीधर म्हटलं तर कुठली असू द्या, तुमचं बीई जरी झालं असेल, बीए झाला असेल किंवा बीई झालं असेल, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ आर्ट झाला असेल, बीएससी झाला असेल, बघा बीएससी, बॅचलर ऑफ आर्ट, एमएससी, बीएससी, डीएससी सर्व काही याचं पदवीधर असणे गरजेचं आहे. तर तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. आणि जर डिप्लोमा पैकी कुठलाही डिप्लोमा झाला असेल दर महिन्याला 8,000 रुपयाचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. आणि त्याच पद्धतीने 12वी झाली असेल तर तुम्हाला 6,000 रुपयाचा लाभ दिला जाणार असेल. आता प्रश्न येतो की 10वी वाल्यांसाठी काय आहे का? 10वी वाल्यांसाठी काहीच नाही. फक्त 12वी तर पदवीधारक जेवढे पण शिक्षण असतील सर्वांना पैसे दिले जाणार आहे. प्रति महिना पैसे दिले जाणार आहे. फक्त तुमचं शिक्षण किती आहे त्यावर तुमचा लाभ वितरण केला जाणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही आता 12वीला आहात की डिप्लोमा झालेला आहे का डिग्री झालेली आहे, पदवी झालेली आहे, काय झालेलं आहे ते तुम्ही आता कमेंटमध्ये सांगू शकता. आणि कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा सांगा. आता उमेदवारांची पात्रता बघा, या योजनेसाठी कोण कोण लाभ घेऊ शकतं हे अतिशय महत्वाचं आहे. असं नाही की सर्व विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात आणि सर्वांना लाभ दिला जाईल, नाही. यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. तो क्रायटेरिया अशा पद्धतीने असणार आहे. तुम्हाला एक एक क्रायटेरिया वाचून दाखवतो, महत्वाची माहिती आहे. इथं पाहू शकता उमेदवारांचं किमान वय 18 ते 35 वर्ष असायला पाहिजे. बघा 18 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत जो विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल तर त्यांना लाभ दिला जाणार आहे. ही पहिले पात्रता असणार आहे, क्रायटेरिया असणार आहे. दुसरी क्रायटेरिया काय आलेली आहे? उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदवीधर असायला पाहिजे. तुम्हाला आता सांगितलं 12वी पास, ITI झालेला पाहिजे किंवा कुठली पदवीधरक पाहिजे, म्हणजे कुठली डिग्री तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. तिसरी क्रायटेरिया काय? उमेदवार हा महाराष्ट्राचा मूळ निवासी असला पाहिजे. बघा योजना आहे महाराष्ट्रासाठी, तर महाराष्ट्राच्या मूळ निवासी असला पाहिजे. असं नाही की दुसऱ्या राज्याहून महाराष्ट्रामध्ये आला तर याचा लाभ दिला जाईल असं नाही. तुम्हाला याचा पुरावा सुद्धा द्यावा लागेल की तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी आहात. यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या मूळ रहिवासी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ दिला जाणार आहे. उमेदवारांचं आधार कार्ड नोंदणी असायला पाहिजे. तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचं आहे. आधार कार्ड व्यवस्थितपणे अपडेट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच उमेदवारांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्नित झालेले पाहिजे. बघा म्हणजे आधार कार्डशी तुमचं बँक खातं लिंक असणे गरजेचं आहे. बघा ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असेल तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना या योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी जमा होतील? ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असेल तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. आता यासाठी इथं पाहू शकता उमेदवारांचे कौशल्य रोजगार उद्योजक व नावित्य विभागाच्या रोजगार महाराष्ट्र इथं पाहू शकता रोजगार महा सेवा गव्हर्नमेंट.in संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. बघा आता उमेदवारासाठी तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर त्यासाठी एक वेबसाईट दिलेली आहे रोजगार. इथं पाहू शकता ही वेबसाईट आहे रोजगार महा swam.government.in या संकेतस्थळावर तुमची नोंदणी केली असावी. जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. सर्वात अगोदर तुम्हाला रोजगार या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नोंदणी करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही. तर उमेदवारांसाठी ही पात्रता ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही जर या पात्रतामध्ये बसत असाल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता आणि दर महिन्याला तुम्हाला पैसे द्यायला सुरुवात होणार आहे. आता योजनेचे वैशिष्ट्य काय आहे? कुठली योजना असू द्या त्याचं काहीतरी वैशिष्ट्य असतात. याचं काय आहे
की पात्र आणि रोजगार इच्छुक असणारे उमेदवार रोजगार या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतील। बघा आता यासाठी काय होतं, ऑनलाईन नोंदणी तुम्ही करू शकता। यासाठी आता नोंदणी करणं सुरू झालेलं आहे, तुम्ही आता यासाठी नोंदणी करू शकता। या कार्यक्रमाद्वारे दरवर्षी सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होतील। बघा या योजनेच्या माध्यमातून काय होणार आहे, 10 लाख कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे। ठीक आहे, नोकरीचे प्रशिक्षण 6 महिने चालेल आणि उमेदवारांना सरकारद्वारे विद्यावेतन मिळेल। आता हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विद्यावेतन दिलं जाणार आहे। विद्यावेतन थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजे जसं लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये लाडक्या बहिणींना दिले जातात, त्याच पद्धतीने आता लाडका भाऊ योजनेचे पैसे सुद्धा डायरेक्ट बँक ट्रान्सफर मध्ये पैसे जमा होणार आहे। तर अशा पद्धतीने हे दिलेले आहे वैशिष्ट्य। तुम्ही आता मला कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही यासाठी पात्रता आहात की नाही, कोणतं शिक्षण झालंय ते कमेंट मध्ये सांगू शकता। या योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता, कुठल्याही प्रकारचा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। लाडका भाऊ योजना यासाठी फॉर्म भरायचा आहे असं तुम्ही त्यासाठी फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या म्हणजे किती शिक्षण आता तुमचं झालेलं आहे, 12वी झाली, डिप्लोमा झाला, पदवीधर झाले असेल, काय झालं असेल ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता। आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे। आणि यासोबत मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगतो की या योजने व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नसावा, तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।